नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं करंट अफेअर्स बाय निखिल या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळातर्फे महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. जाहिरातीचे हे अपडेट आहे. तर मित्रांनो, जाहिरातीमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती सविस्तर पाहिजे आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल आणि आपल्याला अर्ज कसा करायचा त्या संदर्भाची सविस्तर माहिती या अपडेटच्या माध्यमातून पाहिजे आहे. तर पहा काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळातर्फे पाहू शकता, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर, नागपूर, बारामती येथे काय गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत असून तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आगामी कालावधीत काय गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचे महामंडळातर्फे काय महामंडळामार्फत प्रयोजित आहे. तर महामंडळ पाहू शकता, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ या कार्यालयातील खालील नमूद पदे काय शासकीय कार्यालये, शासकीय उपक्रम, त्याचबरोबर संविधिक पाहू शकता संस्था, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमधून करार पद्धतीने काय या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात 1 वर्षाच्या कालावधीकरिता भरण्यासाठी तसेच खाजगी क्षेत्रातून पाहू शकता प्राप्त अर्जांमधून पात्रता व अनुभवाच्या आधारे काय या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी पदांवर कंत्राटी काय तत्वावर पाहू शकता कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्याच्या पाहू शकता कालावधीकरिता भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून काय या ठिकाणी पाहू शकता 26/7/2026 पाहू शकता पर्यंत उपरोक्त नमूद पत्त्यावर तसेच या ठिकाणी तसेच म्हटलेलं आहे महा हाऊसिंग रिक्रुटमेंट @gmail.com या मेल आय डीवर विहित. आता पुढे पाहूयात काय म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं असेल 11 महिन्यांच्या कालावधीकरिता भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून 26/7/2026 पर्यंत उपरोक्त नमूद पत्त्यावर तसेच महा हाऊसिंग रिक्रुटमेंट @gmail.com या ईमेल आय डीवर विहित केलेल्या नमुना अर्जाप्रमाणे प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह अर्ज मागविण्यात येत आहे. म्हणजे साक्षांकित म्हणजे आपले डॉक्युमेंट त्याचे झेरॉक्स असे अर्जामध्ये मागविण्यात आलेले आहेत आणि जे नमुना आहे विहित केलेला त्या नमुना अर्जाप्रमाणे आपल्याला साक्षांकित प्रती अर्ज भरून पाठवायचा आहे आणि कुठे विहित केलेल्या उपरोक्त नमूद पत्त्यावर आणि महा हाऊसिंग रिक्रुटमेंट @gmail आयडीवर याची आयडी दिलेली आहे वरी. आता पाहू शकता अनुक्रमांक आणि पदे हे पाहू शकता पदांची नावे आणि पदांची संख्या आहे. तर आपण सविस्तर पाहूयात. तर या ठिकाणी अनुक्रमांक दिलेला आहे, पदाचे नाव, पदाचे पाहू शकता पद संख्या दिलेली आहे. तर पाहू शकता या ठिकाणी 1 क्रमांकाला आहे संचालक तांत्रिक 1 पद आहे. या ठिकाणी दुसरा आहे संचालक लेखा व वित्त, या ठिकाणी 1 जागा आहे. त्यानंतर तिसरा कनिष्ठ अधिकारी जमीन नायब तहसीलदार, या ठिकाणी 1 जागा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सहाय्यक कनिष्ठ अधिकारी प्रशासन जमीन असं दिलेलं आहे. या ठिकाणी 2 जागा आहेत. या ठिकाणी कार्यकारी 5वा मुद्दा पाहू शकता कार्यकारी अभियंता स्थापत्य, तर या ठिकाणी 1 जागा आहे. त्यानंतर उप अभियंता स्थापत्य 1 जागा आहे मित्रांनो. त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य 7 जागा आहेत. त्यानंतर पाहू शकता 8वा मुद्दा कनिष्ठ अभियंता विद्युत दिलेला आहे 1 जागा आहे. त्यानंतर सहाय्यक नगर रचनाकार 1 जागा आहे. त्यानंतर 10वा मुद्दा वास्तू विशारद अशी 1 जागा आहे मित्रांनो. आता 11वा जे अनुक्रमांक आहे त्यामध्ये आरेखक पाहू शकता 1 जागा आहे. आता पुढे पाहूयात. त्यानंतर 12वा जो मुद्दा आहे मित्रांनो लेखा अधिकारी, या ठिकाणी 1 जागा. 13वा सहाय्यक विनन अधिकारी 1 जागा. त्यानंतर 14वा लिपिक व टंकलेखक यासाठी 8 जागा आहेत. किती 8 जागा. त्यानंतर शिपाईसाठी 5 जागा आहेत आणि टोटल किती झाले 33 जागा. तर मित्रांनो ही होती जागांसंदर्भाची आणि पदांसंदर्भाची माहिती आणि या ठिकाणी आपण पदांची नावे पाहिली असेल आणि पदांच्या संख्या. तर आपल्याला बाकीची माहिती पाहिजे आहे. खाली पहा काय म्हटलेलं आहे. उमेदवारांची पाहू शकता उमेदवाराची गुणवत्ता व पदासाठीची पाहू शकता पदासाठीचा अनुभव विचारात घेऊन त्यांची निवड व त्यांचे दरमहा ठोक पारिश्रमिक पाहू शकता पारिश्रमिक निश्चित करण्याचे अधिकार महामंडळात राहतील. सदर पदभरतीबाबतची विस्तृत माहिती पाहू शकता पात्रता निकष अटी व शर्ती तसेच अर्जाचा विहित नमुना ही जी वेबसाईट दिलेली आहे पाहू शकता या ठिकाणी mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उक्त पदे महामंडळाच्या आवश्यकतेनुसार अंतिम निवड यादीतून पाहू शकता भरण्यात येतील. त्याचप्रमाणे सदर भरती प्रक्रियेबाबत पाहू शकता काही सुधारणा असल्यास त्याबाबत सविस्तर शुद्धीपत्रक सूचना या महाहाऊसिंगच्या अधिकृत संकेतस्थळावर
वरून काय वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील। तर मित्रांनो, ही अपडेट आपल्याला समजली असेल आणि यामध्ये आपल्याला जागा पण पाहिल्या असतील, तर आपल्याला या ठिकाणी या वेबसाईटला भेट द्यायचा आहे। या ठिकाणी सर्व अटी व शर्ती संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि मित्रांनो, आपल्याला जी सूचना होती ती सूचना पण कळायला असेल आणि आपण या जागा पण पाहिल्या असतील। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी 26/7/2026 पर्यंत हे आपल्याला अर्ज करायचे आहेत। आणि ही जी भरती आहे मित्रांनो, कशी आहे मित्रांनो, तर कंत्राटी तत्वावर आहे 1 वर्षाच्या कालावधीसाठी। तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने अर्ज करायचा आहे। माहिती आवडली तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना पण याबद्दलची माहिती मिळत राहील। ते चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।